नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत विद्यार्थ्यांमधील वाढत जाणारं डिप्रेशन किंवा आपण त्याला नैराश्य असं म्हणतो. आता अनेक लोकांना वाटतं की विद्यार्थी जीवन हे फक्त आनंदाचं, मैत्रीचं किंवा शिक्षणाचं वातावरण आहे किंवा शिक्षणाचा एक काळ आहे. परंतु वास्तववादी जर का आपण विचार केला तर अनेक विद्यार्थी अभ्यासाचा ताण असेल किंवा स्पर्धा असतील किंवा करिअरची चिंता असेल किंवा कौटुंबिक ज्या समस्या आहेत किंवा सोशल मीडियाचा प्रभाव आपण समजू शकतो आणि जे वैयक्तिक संघर्ष त्यांच्या आयुष्यामध्ये सुरू असतात, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मानसिक ताण किंवा मानसिक तणाव विद्यार्थी हे अनुभवत असतात. कधी कधी हा ताण इतका वाढतो की तो डिप्रेशनचं रूप धारण करू शकतो. डिप्रेशन ही जी अवस्था आहे, ही अवस्था फक्त दुःखी वाटणे इथपर्यंत मर्यादित नाहीये किंवा उदास होणे इथपर्यंत सुद्धा मर्यादित नाहीये, तर ही अवस्था एक गंभीर मानसिक समस्या सुद्धा बनू शकते, जी की विद्यार्थ्यांच्या वैचारिक दृष्टिकोनावर असेल, विद्यार्थ्यांच्या विचारांवर असेल किंवा विद्यार्थ्यांच्या भावनांवर असेल किंवा विद्यार्थ्यांच्या वर्तनावर असते. आणि दैनंदिन जे विद्यार्थ्यांचं जीवन आहे किंवा दैनंदिन ज्या काही गोष्टी आहेत त्या दैनंदिन जीवनावर सुद्धा याचा खूप मोठा परिणाम झालेला आपल्याला दिसून येत असतो. तर डिप्रेशन म्हणजे काय हे जर आपण जाणून घेतलं तर डिप्रेशन म्हणजे सतत उदास वाटणे किंवा सतत निराश वाटणे किंवा रिकामेपणाची भावना निर्माण होणे, याचा जो परिणाम होतो तो व्यक्तीच्या किंवा विद्यार्थ्यांच्या दैनंदिन कार्यक्षमतेवर होतो. प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी दुःख येत असतं किंवा त्यांच्या जीवनात त्यांना परीक्षेमध्ये कमी मार्क मिळालेले असतात, त्यांच्या मित्रांची भांडणं झालेली असतात किंवा एखादं मोठं अपयश त्यांना आलेलं असतं. परंतु काही दिवस जर का ही गोष्ट असेल किंवा काही दिवस जर का त्यांना ह्या गोष्टींबद्दल वाईट वाटत असेल तर हे नॉर्मल आहे. परंतु जेव्हा ही उदासीनता अनेक आठवडे किंवा अनेक महिने टिकून असते आणि विद्यार्थ्यांच्या किंवा व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावर जर का त्याचा परिणाम होत असेल किंवा अडथळा निर्माण होत असेल, तेव्हा ते डिप्रेशनचं एक लक्षण असू शकतं. जर आपण विचार केला तर विद्यार्थ्यांमध्ये डिप्रेशन का वाढतं, तर याचे अनेक कारण आहेत. एकतर शैक्षणिक ताण. आजच्या काळामध्ये गुण असेल किंवा रँक असेल किंवा स्पर्धा परीक्षा असेल किंवा करिअरचं प्रचंड विद्यार्थ्यांवर असलेलं दडपण असेल, याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर होत असतं. त्याचबरोबर अपयशाची भीती सुद्धा यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिसून येते. मी जर अपयशी झालो तर माझं काय होईल, हा विचार अनेक विद्यार्थ्यांना सतत त्रास देत असतात. त्याचबरोबर पालकांच्या अपेक्षांचा सुद्धा याच्यामध्ये विचार करणं गरजेचं आहे. काही वेळा पालकांच्या अवास्तव अपेक्षा विद्यार्थ्यांकडनं असतात किंवा त्यांच्या पाल्यांकडनं असतात. ह्या अवास्तव अपेक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर त्याचा खूप विपरीत परिणाम होतो. त्याचबरोबर सोशल मीडियाचा जो प्रभाव आहे याचा सुद्धा विचार करणं आपल्याला आवश्यक वाटतं. इतरांचं असलेलं यश किंवा इतरांची जीवनशैली असेल किंवा इतरांना उपलब्ध असलेली गोष्ट असेल, हे पाहून तुलना विद्यार्थी करत असतात आणि ह्या तुलनेच्या माध्यमातून त्यांना उदासीनता किंवा एन्झायटी सारखी लक्षणं त्यांच्यामध्ये दिसत असतात. त्याचबरोबर त्यांना तुलना करण्याची जी सवय आहे ती सवय विद्यार्थ्यांमध्ये वाढत जात असते. त्यामुळे सुद्धा हे एक कारण विद्यार्थ्यांमध्ये वाढत जाणारं ताण असेल किंवा विद्यार्थ्यांमध्ये वाढत जाणारं नैराश्य असेल, हे एक कारण त्याला जबाबदार आहे. त्याचबरोबर कौटुंबिक समस्या सुद्धा याला खूप जबाबदार आहेत. घरातील वाद असेल किंवा घरातल्या आर्थिक अडचणी असतील किंवा पालकांमधल्या असलेल्या गैरसमजुती असतील किंवा मतभेद असतील, याचा विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर खूप मोठा परिणाम झालेला दिसून येत असतो. त्याचबरोबर एकटेपणा सुद्धा यांच्यामध्ये दिसून येत असतो. अनेक विद्यार्थी त्यांच्या ज्या भावना आहेत त्या कोणासोबतही डिस्कस करत नाही किंवा कोणासोबतही त्या भावना शेअर करत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकटेपणा वाढतो आणि जर एकटेपणा वाढला असेल तर विद्यार्थ्यांमध्ये ताण डेव्हलप होतो. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये एन्झायटी डेव्हलप होते. त्याचबरोबर एन्झायटीचं रूपांतर हे कदाचित डिप्रेशनमध्ये होऊ शकते. आता आपण विचार करू की विद्यार्थ्यांमधील जे डिप्रेशन आहे त्याचे लक्षणं काय आहेत. तर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे लक्षणं याच्यामध्ये जाणवतात. जसं की भावनिक लक्षण असेल. भावनिक लक्षणामध्ये काय येतं की सतत विद्यार्थ्याला एकटे वाटायला लागतं किंवा उदास वाटायला लागतं, निराशा वाटायला लागते किंवा हताशपणा वाटायला लागतो. विद्यार्थ्यांमधला आत्मविश्वास जो आहे तो आत्मविश्वास कमी झाल्यासारखा वाटतो. विद्यार्थ्यांमध्ये अपराधीपणाची भावना निर्माण होते. वारंवार विद्यार्थ्यांना रडू येते. या पद्धतीचे लक्षणं भावनिक लक्षणांमध्ये आपल्याला दिसायला भेटतात. त्याचबरोबर जर आपण विचार केला तर याच्यामध्ये काही मानसिक लक्षणं सुद्धा दिसतात. मानसिक लक्षणांमध्ये लक्ष केंद्रित करण्यात अडचणी निर्माण होते. त्याचबरोबर निर्णय घेण्यास त्यांना त्रास होतो. योग्य पद्धतीचे निर्णय विद्यार्थी घेऊ शकत नाही. त्याचबरोबर नकारात्मक विचार त्यांच्यामध्ये डेव्हलप होतात. त्याचबरोबर स्वतःबद्दल खूप वाईट भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होत असतात. यामध्ये काही शारीरिक लक्षणांचा सुद्धा समावेश करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये झोप कमी यायला लागते विद्यार्थ्यांना किंवा झोप खूप जास्त प्रमाणात यायला लागते. विद्यार्थ्यांना भूक कमी लागायला लागते किंवा खूप जास्त भूक लागायला लागते. सतत थकवा विद्यार्थ्यांमध्ये जाणवतो. काही विद्यार्थ्यांमध्ये डोकेदुखीचा त्रास निर्माण होते किंवा शरीर त्यांचं खूप दुखत असतं. या पद्धतीची जे शारीरिक लक्षणं असतात ते लक्षणांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर काही वर्तना रिलेटेड
रिलेटेड समस्या सुद्धा याच्यामध्ये दिसून येतात, जसं की मित्रांपासून दूर राहणे, आवडत्या गोष्टींमध्ये रस कमी होणे, जसं की सिंगिंग आहे, डान्सिंग आहे किंवा इतर ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत ज्या त्यांना आवडतात त्या ऍक्टिव्हिटीज मधला रस दिवसेंदिवस त्यांच्यामध्ये कमी झालेला दिसून येत असतो. त्याचबरोबर अभ्यासात त्यांची जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता कमी झालेली किंवा खालावलेली आपल्याला दिसते. तसेच एकटे राहण्याची त्यांच्यामध्ये इच्छा निर्माण होते आणि काही दिवसानंतर ते विद्यार्थी जे आहेत ते एकटे राहायला लागतात. या पद्धतीचे जे वर्तनातल्या समस्या आहेत ते त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येत असतात. जर आपण विचार केला की विद्यार्थ्यांमध्ये असलेलं जे डिप्रेशनचं प्रमाण आहे हे प्रमाण कसं ओळखता येईल आपल्याला, तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही विचार येऊ शकतात, जसं की मी कोणत्याच कामाचा नाहीये, माझ्यामुळे कुठलंच काम होऊ शकत नाहीये, माझ्यामुळे सगळे निराश झाले आहेत, माझे मित्र असतील, माझं परिवार असेल, माझं फ्रेंड सर्कल असेल, हे सगळे निराश झाले आहे, त्यामुळे मी कुठल्याच कामाचा नाहीये, माझं भविष्य खूप अंधारात जाणार आहे की कारण मी शैक्षणिक दृष्टिकोनातनं कमी आहे किंवा इतर ज्या गोष्टी आहेत ज्या अपेक्षित आहेत त्या गोष्टी मी करत नाहीये किंवा माझ्याकडनं होत नाहीये, त्यामुळे माझं भविष्य आहे जे आहे ते खूप अंधारात आहे, मला कोणीच समजून घेऊ शकत नाही किंवा माझ्याशिवाय सगळं काही चांगले होईल, जर मी नाहीये या जगात तर माझ्याशिवाय सगळ्या काही गोष्टी ज्या असतील, ज्या काही गोष्टी ठरवलेल्या असतील, पालकांनी असेल, मित्रांनी असेल किंवा त्याच्या परिवाराने असेल, तर माझ्याशिवाय सगळं काही चांगलं होईल असं त्यांना वाटायला लागतं. कधी कधी याच्यामध्ये विद्यार्थ्यांना सुसायडल थॉट सुद्धा येऊ शकतात. अशा पद्धतीचे विचार विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत असतात. अशा परिस्थितीत तात्काळ मानसिक आरोग्य तज्ञांची मदत घेणं खूप गरजेचं आहे, जसं की क्लिनिकल सायकोलॉजिस्ट असतील किंवा सायकॅट्रिस्ट असतील, असे जे मानसोपचार तज्ञ आहेत या मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेणे यामध्ये खूप महत्त्वाचं असतं.